आलीस का? ज्या माणसांना बोलून केलेला अपमान कळतच नाही त्याला हाताला धरून बाहेर काढावं लागतं. चल चल मॅम चल मॅम निघ इथून. चालती हो. आणि पुन्हा इकडे यायचं नाही, तोंड दाखवायचं नाही, कळलं? मॅम मॅम मी नाही येणार परत, पण माझं एकदा ऐकून तर घ्या. काय लेवलचा निर्लज्जपणा आहे हा? मॅम मी खरंच काम करण्यासाठी नाही आली आहो इकडे. आता अजून किती खोटं बोलणार आहेस? तुला हाताला धरून अर्पितानी आत खेचत नेलं आणि काम करायला लावलं. किचन पर्यंत गेलीस ती गेलीसच. अभिच्या बेडरूम पर्यंत पोहोचायची हिम्मत झाली तुझी. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, कॉलेजवर तुझे बाबा आले होते ना, त्यांना गेट वरूनच घरी पाठवलंय मी. काय गे, जर विश्वास ठेवला आणि तुला स्वयंपाक करायला दिला आम्ही, म्हणजे धुणी भांडी झाडू पोछा सगळं करून दिलं तुला. तुम्ही तिला घरातली कामं करायला लावली? दादा नाही, काय झालं ते आज कामवाली बाई आली नव्हती ना, म्हणून मी ते. कुठलंही काम कमीपणाचं नसतं. आणि घरात मोलकरीण आली नाही म्हणून घरामध्ये पहिल्यांदा आलेल्या व्यक्तीला तिला तुम्ही घरातली कामं करायला लावली? नाही पण ते अगं अर्पिता बोल ना काही तू. दादा सॉरी, तू शांत हो आधी. माझाच काहीतरी गैरसमज झाला. घरात येणारी व्यक्ती कशासाठी आली आहे हे पडताळून बघायला पाहिजे होतं मी. सॉरी. अभि जस्ट काम डाऊन. तू कशाला चिडतोयस एवढा? आणि तुझ्या हे कसं लक्षात येत नाहीये की या सगळ्याची सुरुवात या मुलीमुळे झालीये? अरे आपल्या घरात शिरून हिने आमच्या घरात. अभि, जेव्हा कॉलेजमध्ये ती होती तेव्हा तिला जे काही बोलायचं होतं ते तू बोललीस, पण आता मॅटर हा आमच्या घरातला आहे. याच्यात तू न पडलीस तर जास्त चांगलं. हा फॅमिली मॅटर नाहीच आहे ना, हा कॉलेजचा इश्यू आहे. या मुलीला कॉलेजमधनं इथे कोणीही पाठवलं नव्हतं, तरी सुद्धा ती इथे आली आहे. का आली होतीस तू इथे? आणि जर ती मला भेटायला आली होती तर तिला घरकाम का करायला लावलं? आणि तू बोलली का नाहीस काही? अहो सर, मी आले त्यावेळेस ताई खूप टेन्शन मध्ये होत्या. मग घरकाम आणि स्वयंपाकच करायचा होता. जे काम आपल्याला येतं ते करण्यात कसला आलाय कमीपणा? म्हणून मी काम केलं. आणि खरं सांगायचं तर मी काम करण्यासाठी नव्हते आले इकडे. मला तुम्हाला भेटायचं होतं. तुम्हाला भेटणं खूप गरजेचं होतं. तुम्हाला भेटायचं असेल तर घरात थांबणं गरजेचं होतं, म्हणून मी थांबले. मला भेटणं इतकं गरजेचं का होतं? पण कॉलेजमधल्या प्रकरणानंतर अण्णा काकांनी मला कामावरनं काढून टाकले. आणि माझ्यासाठी ही नोकरी खूप महत्वाची आहे. आमच्या घराचं 6 महिन्याचं भाडं थकलंय सर. घरमालक सामानासकट बाहेर काढायची धमकी देतोय. ज्या घरातला कर्ता पुरुष कोलमडला असेल त्या घरातल्या मुलीची नोकरी गेली तर त्या घरावर वीज कोसळण्यासारखं आहे. वाव, व्हॉट अ परफॉर्मन्स.
तुझ्याकडे बघून तर असं काही वाटतच नाहीये. काय नाटक आहे ती? अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आमच्या कॉलेजमध्ये एकदा रूल बनला की तो बदलता येत नाही. मग प्रिन्सिपल सुद्धा तो बदलू शकत नाही. त्यामुळे तुझा जॉब गेला. आता तुला नोकरी मिळू शकत नाही. आणि ज्या लेवलचा खोटारडेपणा तू केलायस ना, त्यानंतर तर नाहीच नाही. नियमांची अंमलबजावणी तेव्हाच होते जेव्हा नियम बनवणारा त्याला परवानगी देतो. आणि नियमांना आणि माणुसकीला जर एकाच स्तरातून तोललं गेलं तर माणुसकीचं पारडं केव्हाही जडच असतं. जा, दिली तुला नोकरी. व्हॉट? उद्यापासून तू कॅन्टीन मध्ये जाऊ शकतेस. थँक्यू. थँक्यू सर, खूप उपकार झाले तुमचे. झालं तुझ्या मनासारखं? आता काय? ते बॅग राहिली होती. हो, आलो घेऊन. थँक्यू. येते. आमच्या घराचं 6 महिन्याचं भाडं थकलंय सर. मी निबंध लिहिला होता, त्यामुळे मी कुठलीही शिक्षा भोगणार नाहीये. कॅन्टीनवाल्या मुलीसमोर वाटेल तसं बोलला मला दादा. संतापला ना मला. डोंट वरी डार्लिंग, मी आहे ना. आणि अभिला शांत कसं करायचं हे मला चांगलंच जमतं. मी आलेच. अभि, घराची घरातल्यांची काळजी असायला घरातलंच असावं लागतं असं काही नाही. घराला आपण किती आपलं मानतोय ना, यावर सगळं अवलंबून असतं. इथे सगळे घरातलेच आहेत. बाहेरची असेल ना तर ती कॅन्टीनवाली मुलगी आहे. आणि तिच्या समोर तू अर्पिताला काय वाटेल तसं बोललास. दिस शुडंट हॅव हॅपन्ड. हे व्हायला नको होतं अभि. बोल अभि, प्लीज बोल. मनातलं सगळं बोल. हे बघ, हे जे तुझं फ्रस्ट्रेशन, हा जो राग, ही चिडचिड आहे ना, ते कोणासमोरही बोलून मन हलकं नाही होणार आहे. मन मोकळं करायला हे सगळं आपल्या माणसासमोर बोलावं लागतं. बोल. अभि, ह्याला काय म्हणतात माहितीये? वड्याचं तेल वांग्यावर निघणं. अर्पिताची बिचारीची काहीही चूक नसताना तू तिला एवढं काही बोललास. पण मग कशाला ठेवलंस तिला जॉबवर? मी म्हणते गरज काय होती? गरज आहे, तिला कामाची गरज आहे. आणि एखाद्या गरजवंत व्यक्तीला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि अभि, आय लाईक दॅट अबाउट यू. म्हणूनच तर तू अभि आहेस, अभिमन्यू. रागाला कसं आणि कुठे कंट्रोल करायचं हे कोणी तुझ्याकडनं शिकावं.
पण अभि, याच सगळ्याचा तुला त्रास होतोय हे कळतंय का तुला? ते काही नाही, मला काही माहिती नाही. उद्यापासून तू कॉलेजला येतोयस. तू उद्या कॉलेजला यायचंयस माझ्यासाठी. हे असं एकटं एकटं मला बसणं आवडतं. तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप गप्प आहे, कोणाशी बोलत नाही, पण मी बोलत असतो माझ्याशी, स्वतःशी. आणि बाहेरच्या लोकांशी फालतूची बडबड करण्यापेक्षा स्वतःशी बोललेलं एक वाक्य मला पुरेसं असतं. ओके फाईन, मला कळतंय तुला आता कोणाशी काहीही बोलायचं नाही. ठीक आहे, मी आता काही बोलणार नाही. इथे शांतपणे गप्प तुझ्या बाजूला बसून राहील. मला एकांत हवाय आणि आता मला कोणीही माझ्या आजूबाजूला नको. कळलं? ओके फाईन, whatever you want. काय झालं? You worry so much, darling. Darling, मी असताना तो शांत होणार नाही असं वाटतंय का तुला? डोंट वरी, ही इज फाईन नाउ. थोड्या वेळ एकट्याला बसू दे. उद्यापासून कॉलेजला येतो की नाही ते बघच. थँक गॉड, हे फक्त तुलाच जमू शकतं बाई, बाकी कोणाला जमणार नाही. कम ऑन. थँक्यू. बाय. आय सी यू देन. एकांत हवाय. रिअली? विल सी अबाउट दॅट. गौरी, हे घे. ही पार्टी ऍडव्हेंचर साठी. ऍडव्हेंचर कसलं डोंबल? म्हणजे बघ ना, कॉलेजमध्ये अभिमन्यू सर लांब असताना सुद्धा ना अख्खा कॉरिडॉर रिकामा होतो आणि तू चक्क त्यांच्या घरी गेली होतीस. बापरे, तुला माहितीये का, खडूस शब्दाचा ना दुसरा अर्थ आहेत अभिमन्यू सर. अगं, ते जर खडूस असते तर त्यांनी माझं म्हणणं ऐकूनच घेतलं नसतं ना. राग आला होता त्यांना, पण माझा नाही. ते काय म्हणाले माहितीये का? नियमांची अंमलबजावणी तेव्हाच होते जेव्हा नियम बनवणारा त्याला परवानगी देतो. आणि नियमांना आणि माणुसकीला जर एकाच तराजूत तोललं गेलं तर माणुसकीचं पारडं केव्हाही जडच असतं. जा, दिली तुला नोकरी. अनु, अगं असं कोण बोलतं? हा, हे बघ, ते काही माणसं असतात ना, फणसासारखी नाही तर नारळासारखी, बाहेरनं एकदम कडक पण आतनं मग. मला असं वाटतंय ना, अभिमन्यू सर तसे. अरे गौरी, ही ना फक्त सुरुवात आहे. तू लगेच काही ठरवून मोकळी होऊ नको. हा ठीक आहे, तुला काय वाटेल ते तू म्हण, पण मला ना एका गोष्टीवर फुल कॉन्फिडन्स आलाय. माझं ना आता ह्या कॉलेजमध्ये शिकण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे बघ. तू आता आली की नाही कॉलेजमध्ये? मी तुझ्या आधीपासून या कॉलेजमध्ये. अभिमन्यू सर म्हणजे ना खूप विक्षिप्त आहेत. ते आज असे आहेत पण उद्या असे नसतील. हा बोल ग. अरे ब्रेकिंग न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज. ती कॅन्टीन वाली मुलगी आज घरी आली होती म्हणे. काय? पण कशाला? काहीच माहित नाही, पण खूप तमाशा झालाय. तू काही बोललीस का अभिशी? नाही रे, पण तो खूप अपसेट आहे. म्हणजे हा उद्या पण सुट्टी घेणार बहुतेक. यार तू घरी ये ना, आपल्याला ब्रोशी बोललं पाहिजे. ठीक आहे. डन. गौरी, काय झालं नक्की? अहो होतं काहीतरी काम बाबा. काहीतरी म्हणजे काय काम होतं? बाबा, माझ्याकडे बघ आणि सांग मला, काय झालं? नोकरी गेली ना? बाबा, अहो मी कधीतरी खोटं बोलते का तुमच्याशी? मग त्या कॉलेज मधल्या प्रोफेसर बाई, त्या तशाच आहेत. त्यांना आवडतं गैरसमज करून घ्यायला, चिडायला आणि चिडवायला पण. असं कसं आवडतं चिडायला आणि चिडवायला आणि कुणाबद्दल खोटं बोलायला?
तू अजिबात काळजी करायची नाही गौरी. तुझ्या बाबतीत जर असं कोण वागलं ना तर हा बाप आहे ना तुझ्या पाठीशी उभा, एवढं लक्षात ठेवायचं. ह्या सगळ्यांना मी दाखवेन तुझा बाप कसा असतो ते. जर समज तुझी नोकरी गेलीच असेल तर मनाला लावून घेऊ नकोस. असा विचार करायचा, आले देवाजीच्या मनी तिथे कोणाचे न चाले असं बोलून सरळ अभ्यासाला सुरुवात कर. काय मी काय गावातल्या नाटकातलं स्वगत नाही म्हणत आहे. अशी काय बघते माझ्याकडे तू? तुम्ही ज्या वेळेस असं काहीतरी बोलता ना त्यावेळेस जाम भारी दिसता. असं वाटतं आपले बाबा हिरो आहेत, ते काहीही करू शकतात. हो की नाही? बरं ते जाऊ दे, काय झालं सांगणार. काही नाही, आमच्या कॉलेजमध्ये एक सर आहेत, त्यांचा जरा गैरसमज झाला होता म्हणून त्यांना समजवण्यासाठी मी त्यांच्या घरी गेले होते. पण आता काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये, कारण माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. आता सगळं व्यवस्थित आहे. अरे माझ्या मुलीने एखाद्याची समजूत काढली आणि त्याचा राग गेला नाही असं कधी झालंय का? झालं समाधान? हा. झालात आता शांत? जा आता शांतपणे जाऊन झोपा. औषधं घेतली? नाही नाही, आता जातो आणि औषधं घेतो आधी. हं? गौरी, अगं औषधं सापडत नाहीये. आताच असतील ना बाबा? अगं नाहीयेत गौरी. अहो बाबा, मी नाही का ते. हे गौरी, कुठे आहेत औषधं? बाबा सॉरी सॉरी सॉरी, आज मी ज्यांच्या घरी गेले होते ना त्यांच्या घरी कदाचित तुमच्या औषधांची पिशवी राहिली. मी तुम्हाला उद्या आणून देते. अगं एवढंच ना, काळजी नको करू. हं? येतो. पण मला एक कळत नाही अभि, नक्की प्रॉब्लेम कुठे आहे? बरं, तू कॉलेजला येणार आहेस का? माहित नाही. माहित नाही याचा अर्थ मी नाही असा घेऊ का? गेल्या 15 वर्षात असं वागताना मी तुला पहिल्यांदा पाहतोय. निर्णय घेणं हा तुझा हातखंड आहे. हो किंवा नाही एवढाच गेम असतो, हे तूच सांगतोस ना मला. मग आता काय चाललंय? मला जरा विचार करू देशील? अरे विचार करूनच निर्णय दिलास ना तू गौरीला. मग आता कसला विचार करतोयस? तू आला नाहीस कॉलेजला आणि ती आली की लोक तिला शिवाय घालणार, कारण तू नाहीयेस. मग परत तिच्या नोकरीचा प्रॉब्लेम. हे बाबी, मी तुला जरा जरी ओळखत असेल ना तर तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय. आपण प्लीज उद्या बोलूया. माझं ना अति विचार करणाऱ्यांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. मी रिक्वेस्ट करतो, आपण प्लीज उद्या बोलूया. ठीक आहे, येतो मी. काय रे, काय विचार करतोयस? तू बघ, माणसाने काही विसरलं ना तरी स्वतःला कधी विसरू नये. काही विसरलेलं नाही. पण विसर स्वतःला. स्वतःला नाही, स्वतःला त्रास देणाऱ्या गोष्टींना विसर. तू का आलायस इथे? हे बघ, माणसाला भविष्यात काय करायचं हे जेव्हा कळत नाही तेव्हा त्याचं मन युटर्न मारत. मी नाही आलो, तू आलायस माझ्याकडे. हेच नको होतं मला. ठीक आहे, हरकत नाही. पास 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 पास, हे सूर नाही आवडत मला. का? शिट्टी वाजवणं म्हणजे तोंडाची वाफ उदावड नाही. अजिबात नाही. जेव्हा माणसाचं हार्ट आणि त्याचं माइंड एका गतीत आणि कोणा एकाच्या विचारात असतं तेव्हा त्याचा पुरावा असतो शिट्टी. आणि ते सूर आपल्याला त्या व्यक्तीच्या कल्पनांमध्ये घेऊन जातात. मला नाही जायचंय कुठे. ते तुला आठवतंय, एकदा कॉलेजच्या पिकनिकला कॅम्प फायरला तू एक डान्स केला होतास. मूर्खपणा होता सगळा. काय मिळतं नाचून? युआर राईट, एकट्याने नाचून काहीच मिळत नाही. पण सोबत कोणी नाचायला असेल तर काही गरज नाहीये. नाच गाणी हा सगळा थिल्लरपणा बंद केलाय मी आता. हे बघ, माझ्याकडे तू आलास ना तुला हे सगळं करावंच लागेल. नाही यायचंय मला. चुकून तू आठवला असशील मला, पण तुझ्याकडे येण्यात मला शून्य इंटरेस्ट आहे. तू कधी पकडापकडी खेळायला आहेस? मी खेळ खेळत नाही. तुला खेळायला सांगत नाहीये, मी तुला पळायला सांगतो. बघ, तू मागे आलास तर मी तुला भेटला, आणि हा माही तुझ्यासारखा सडू नाहीये. माही आला तर अख्खा कॉलेज येणार
गाणं येणार, डान्स येणार, धमाल धिंगाणा मस्ती टाइमपास येणार. मग काय करू मी? तर तेच तर सांगतोय, मागे येण्यापेक्षा पुढे जा. बघ, तू मला भेटायला भूतकाळात येऊ शकतोस, पण अनफॉर्च्युनेटली मी तुझ्या भविष्य काळात शिकू शकत नाही. तुझा भविष्य काळ आहे तुझं कॉलेज. ठीक आहे, यानंतर मी एकही दिवस सुट्टी घेणार नाही. मी रोज कॉलेजला जात जाईन. पास करेक्ट.